आज आपण बघणार आहोत परिचयात्मक सूक्ष्म अर्थशास्त्र इंट्रोडक्टरी मायक्रो इकॉनॉमिक्स या अंतर्गत ब्लॉक 2 उपभोक्त्याच्या वर्तणुकीचा सिद्धांत, थिअरी ऑफ कंझ्युमर बिहेवियर आणि या ब्लॉक 2 अंतर्गत युनिट 4 त्याचं टायटल आहे उपभोक्त्याची वर्तणूक, अंकदर्शी किंवा संख्यावाचक दृष्टिकोन, अंकदर्शी दृष्टिकोन किंवा संख्यावाचक दृष्टिकोन, कंझ्युमर बिहेवियर, कार्डिनल अप्रोच. या कार्डिनल अप्रोच अंतर्गत आपल्याला सर्वप्रथम युटिलिटी, उपयोगिता म्हणजे काय, या उपयोगितेची व्याख्या अनेक अभ्यासकांनी केलेली आहे, अर्थतज्ञांनी केलेली आहे. त्यापैकी काही मोजक्या व्याख्या आपण इथे बघूयात आणि त्या व्याख्या अंतर्गत नेमकी उपयोगिता म्हणजे काय याचा अर्थ आपल्या लक्षात येईल. पहिल्यांदा ही व्याख्या पाहण्या अगोदर आपण कंझ्युमर बिहेवियर, उपभोक्त्याची वर्तणूक, बाजारपेठेमधला उपभोक्ता हा बाजारपेठेमध्ये कशा पद्धतीने वर्तणूक करतो, कशा पद्धतीने बिहेवियर करतो, कशा पद्धतीने वावरतो आणि त्याच्या बिहेवियरवरतीच म्हणजे त्याच्या वर्तणुकीवरतीच बाजारपेठेतल्या वस्तूची मागणी ही निर्धारित होते. तो वस्तूला पसंती दर्शवित असताना त्या वस्तूच्या अंगी कोणते गुणधर्म आहेत किंवा त्या वस्तूच्या द्वारे माझी कोणती गरज पूर्ण होणार आहे, मला कोणते समाधान आणि किती समाधान मिळणार आहे आणि त्याच्या बदल्यात मी किती पैसे मोजणार आहे, याचं कॅल्क्युलेशन तो करत असतो आणि या कॅल्क्युलेशन अंतर्गतच तो बाजारपेठेतली वर्तणूक सिद्ध करतो. म्हणून या वर्तणुकीच्या अनुषंगाने उपयोगिता ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे आणि या उपयोगितेच्या संकल्पनेची व्याख्या, त्याचा अर्थ आपण लक्षात घेऊयात. पहिल्यांदा स्टेनले जेव्हान्स यांची व्याख्या काय म्हणते बघा. व्यक्तीची गरज पूर्ण करण्याची वस्तूच्या अंगी असणारी शक्ती म्हणजे उपयोगिता होय. दुसरी व्याख्या SP मॉरिस यांनी केलेली आहे. उपयोगिता ही उपभोक्त्याच्या समाधानाची किंवा आनंदाची स्थिती आहे. उपयोगिता ही एक उपभोक्त्याच्या समाधानाची किंवा आनंदाची स्थिती आहे. नेक्स्ट व्याख्या स्टेनले जेव्हान्स यांनी केलेली आहे. व्यक्तीची गरज पूर्ण करण्याची वस्तूच्या अंगी असणारी शक्ती म्हणजे उपयोगिता होय. आणि त्याचबरोबर SP मॉरिस यांनी परत त्यांचीच व्याख्या बघूयात आपण. उपयोगिता ही उपभोक्त्याच्या समाधानाची किंवा आनंदाची स्थिती आहे, अशा पद्धतीची व्याख्या केलेली आहे. म्हणजे कोणत्याही वस्तूच्या अंगी उपभोक्त्याची गरज पूर्ण करण्याची शक्ती असेल त्या स्थितीला किंवा त्या वस्तूला उपयोगिता असं आपल्याला म्हणता येतं. आता ह्या उपयोगितेचे काय वैशिष्ट्ये आहेत? उपयोगितेचे एकूण आपल्याला 7-8 वैशिष्ट्ये पाहता येतात. उपयोगितेच्या वैशिष्ट्यामध्ये पहिल्यांदा वैशिष्ट्य सांगता येईल तुम्हाला उपयोगिता आणि उपयुक्तता यात फरक आहे. म्हणजे कुठलीही गरज पूर्ण करण्याची ज्यामध्ये शक्ती आहे, तो गुण आहे, त्याला उपयोगिता असं म्हटलं जातं. आणि त्या वस्तूच्या अंगी असलेली उपयोगिता ही उपयुक्तता आहेच असं म्हणता येत नाही. म्हणजे काय होतं, अनेक वेळेला
उपयुक्त, एखादी वस्तू उपयोगी आहे, पण ती उपयुक्त ठरेलच असं होत नाही. एक आजारी व्यक्ती आहे. आजारी व्यक्तीच्या संदर्भात याच्या संदर्भात आपण उदाहरण घेताना असं सांगता येईल आपल्याला, की एखादा आजारी व्यक्ती आहे आणि त्या आजारी व्यक्तीला औषधाची गरज आहे, आजारातून बरं होण्यासाठी. पण जी व्यक्ती आजारी नाही, त्या व्यक्तीसाठी औषधामधली उपयोगिता काही उपयोगाची नाही. म्हणजे ती उपयुक्तता नाही त्या औषधामध्ये. नॉर्मल व्यक्तीसाठी उपयुक्तता नाही, पण आजारी व्यक्तीसाठी उपयोगिता पण आहे आणि ती उपयोगी पण आहे आणि उपयुक्त पण आहे औषध, असा त्याचा अर्थ. एखाद्या वस्तूचा अंगभूत गुणधर्म म्हणजे उपयोगिता नव्हे. किंवा दुसरं वैशिष्ट्य सांगता येतं उपयोगितेचं, एखाद्या वस्तूचा अंगभूत गुणधर्म म्हणजे उपयोगिता नव्हे. आता ह्या संदर्भात काय उदाहरण देता येईल आपल्याला? तर कडुलिंबाचे झाड आहे. त्या कडुलिंबाच्या झाडामध्ये खूप सारे औषधी गुणधर्म आहेत आणि त्या कडुलिंबाच्या झाडासंदर्भात फक्त फक्त आणि फक्त जे प्रयोग करणाऱ्या शाळा आहेत, औषध निर्माण करणाऱ्या ज्या लॅबोरेटरीज आहेत, त्यांच्यासाठी ते उपयुक्त आहे. पण इतर नॉर्मल व्यक्तींसाठी त्याचा जो काही कडुलिंबाचा गुणधर्म आहे, तो उपयोगाचा नाही. म्हणून एखाद्या वस्तूच्या अंगभूत असलेला गुणधर्म म्हणजे उपयोगिता नव्हे. त्याचबरोबर तिसरं वैशिष्ट्य तुम्हाला सांगता येतं, उपयोगिता व्यक्तिसापेक्ष, कालसापेक्ष आणि स्थलसापेक्ष असते. म्हणजे काय? तर उपयोगिता व्यक्ती बदलला की उपयोगिता बदलते. भूक लागलेली व्यक्ती आणि पोट भरून असलेली व्यक्ती, ह्या 2 व्यक्तीचं आपण उदाहरण देऊ शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला खूप भूक लागलेली आहे आणि त्याला जेवणाची गरज आहे किंवा त्याला भाकरीची गरज आहे आणि त्याला त्या भाकरीपासून उपयोगिता मिळेल. पण ज्या व्यक्तीचं ऑलरेडी पोट भरलेलं आहे, जे जेवण करून बसलेली व्यक्ती आहे, त्यासाठी त्या भाकरीमध्ये असलेली किंवा त्या जेवणामध्ये असलेली उपयोगिता काही कामाची नाही. म्हणून उपयोगिता ही व्यक्तिसापेक्ष आहे. त्याचबरोबर कालसापेक्ष, काळ बदलला की उपयोगिता बदलते. म्हणजे उपयोगिता ही कालसापेक्ष आहे, काळसापेक्ष आहे किंवा कालसापेक्ष आहे. ते कशाबद्दल? त्याचं उदाहरण काय देता येईल आपल्याला? हिवाळ्यामध्ये उबदार कपड्यांची गरज भासते. त्याच उबदार कपड्यांची म्हणजे त्या उलनच्या कपड्यांची, ज्याला स्वेटर म्हणतो आपण, अशा कानटोप्या म्हणतो किंवा जॅकेट म्हणतो आपण, ज्यापासून थंडीचा बचाव होईल. म्हणजे थंडी आपल्याला वाजणार नाही, थंडी लागणार नाही. अशा कपड्यांची गरज फक्त हिवाळ्यामध्येच आहे आणि त्या कपड्यांची गरज उन्हाळ्यामध्ये नाही. याचं उदाहरण देता येईल आपल्याला, पावसाळ्यामध्ये छत्रीची गरज आहे, उन्हाळ्यात छत्रीची गरज नाही किंवा हिवाळ्यात छत्रीची गरज नाही. आणि त्याचबरोबर स्थल सापेक्ष, ठिकाण बदललं की उपयोगिता बदलते. बरोबर. पूर्ण युरोपियन कंट्रीमध्ये कायम थंडीचं वातावरण असतं. त्याच्याबरोबर आपल्या भारताचं उदाहरण घेतलं तर जम्मू काश्मीरसारखा एरिया किंवा हिमालयाच्या पायथ्याशी जगणारे लोकं, तिकडे कायम थंडी असते आणि कायम तिकडे तुम्हाला उबदार कपड्यांची गरज भासते. तशी कायम इकडे आमच्या महाराष्ट्रामध्ये असेल किंवा इतर कुठल्या भारताच्या राज्यामध्ये असेल, त्याची उपयोगिता भासत नाही. म्हणून स्थल सापेक्ष याचा अर्थ ठिकाण बदललं की उपयोगिता बदलते, असा त्याचा अर्थ. तिसरं वैशिष्ट्य बघतो. चौथं वैशिष्ट्य काय सांगते? तर उपयोगिता या संकल्पनेत नैतिकतेला स्थान नाही. उपयोगिता या संकल्पनेत नैतिकतेला स्थान नाही. म्हणजे काय? तर अर्थशास्त्रामध्ये उपयोगिता या संकल्पनेअंतर्गत व्यक्तीची गरज भागली जाते काय? गरज पूर्ण होते ना, याकडे बघितलं जातं. ते बरं किंवा वाईट, चांगलं किंवा वाईट, योग्य अयोग्य असा भेदभाव इथे केला जात नाही. उदाहरणामध्ये अंमली पदार्थाचं सेवन करणारी व्यक्ती किंवा उपभोक्ता, त्याला त्या अंमली पदार्थापासून त्याची नशा पूर्ण होण्याची गरज पूर्ण होते. नशा करण्याची गरज पूर्ण होते. तंबाखू खाणारा व्यक्ती आहे, त्याची तंबाखापासून जो काही त्याला आनंद मिळतो, तो त्याला त्यातनं मिळतो. म्हणजे त्याची गरज पूर्ण होते.
इथे बरं आणि वाईट याचा विचार केला जात नाही, असा त्याचा अर्थ. एखाद्या व्यक्तीची उपयोगिता मोजता येत नाही. आता उपयोगिता मोजता येते असं मार्शल आणि पुढे चालून सॅम्युएल्सन या अनेक अभ्यासकांनी अंकात, क्रमात उपयोगिता मोजता येते असं म्हटलेलं आहे. पण खऱ्या अर्थाने उपयोगिता ही एक मानसिक संकल्पना आहे. तिचं मोजमाप करणं, प्रत्यक्ष मोजमाप करणं थोडंसं कठीण आहे. पण अप्रत्यक्षरित्या तिचं मोजमाप करता येतं. उदाहरणामध्ये एखाद्या व्यक्तीला एखाद्या वस्तूबद्दल किती गरज आहे, हे कशावरून लक्षात येतं? तर ती व्यक्ती त्या वस्तूबद्दल किती पैसे मोजायला तयार आहे आणि ती वस्तू खरेदी करायला तयार आहे. याच्यावरून त्याच्या गरजेची तीव्रता लक्षात येते आणि त्या वस्तूमध्ये असलेली उपयोगिता एवढ्या-एवढ्या रुपयाची आहे, असं आपल्याला एक सांगता येतं. पण प्रतिरित्या ते मोजणं थोडंसं कठीण आहे. अप्रत्यक्षरित्या सांगता येतं. उपयोगिता आणि समाधान यात सूक्ष्म फरक आहे. 6वं वैशिष्ट्य तुम्हाला सांगता येतं उपयोगितेचं. उपयोगिता आणि समाधान यात सूक्ष्म म्हणजे अगदी छोटासा फरक आहे. कसा फरक आहे? उपयोगिता म्हणजे अपेक्षित असलेलं समाधान. उदाहरणामध्ये आपल्याला एक ₹5 ची पेन घ्यायची आहे आणि त्या ₹5 पेन घेतल्यानंतर मला माझी लिहिण्याची गरज पूर्ण होते, असं हे अपेक्षित असलेलं समाधान आणि प्रत्यक्षात ते ₹5 खर्च करून ती पेन घेऊन आपण ज्यावेळी पेन वापरतो, लिहितो, यूज करतो, त्यावेळी जे मिळणारं समाधान आहे, त्याला म्हणतो आपण प्रत्यक्ष समाधान. याचा अर्थ थोडक्यात अपेक्षित असलेलं समाधान आणि प्रत्यक्ष मिळालेलं समाधान. अपेक्षित असलेलं समाधान म्हणजे उपयोगिता आणि प्रत्यक्षात मिळालेलं समाधान म्हणजे समाधान. हा यातला फरक आहे. त्याच्यानंतर उपयोगिता आणि आनंद यातही फरक आहे. सेम असंच उदाहरण आपल्याला घेता येईल. या दोन्हीमध्ये तसा फरक आहे. उपयोगिता हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष म्हणजे अपेक्षित असलेलं आणि प्रत्यक्ष मिळालेलं समाधान. उपयोगिता बहुउपयोगी संकल्पना आहे. उपयोगिता ही बहुउपयोगी संकल्पना आहे. एखादी वस्तू आहे ती अनेक उपयोगामध्ये वापरली जाऊ शकते. समजा आपण दगडी कोळशाचं उदाहरण घेतलं. तो इंधन म्हणून रेल्वेमध्ये वापरलं जातं, इंधन म्हणून घरगुती गॅससाठी वापरलं जातं, स्वयंपाकासाठी वापरलं जातं आणि अजून इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी, वीज तयार करण्यासाठी देखील वापरलं जातं, असा त्याचा अर्थ. म्हणजे उपयोगिता अनेक वस्तू अशा आहेत की त्या बहुउपयोगी आहेत. म्हणजेच उपयोगिता ही संकल्पना बहुउपयोगी आहे, असं आपल्याला इथे सांगता येतं. म्हणजेच एकूण आपल्याला 8 वैशिष्ट्ये या उपयोगिता संकल्पनेची पाहता येतात. उपयोगिता आणि उपयुक्तता यात फरक आहे. नंबर 2 एखाद्या वस्तूचा अंगभूत गुणधर्म म्हणजे उपयोगिता नव्हे. नंबर 3 उपयोगिता व्यक्तिसापेक्ष, कालसापेक्ष, स्थलसापेक्ष असते. नंबर 4 उपयोगिता या संकल्पनेत नैतिकतेला स्थान नाही. नंबर 5 एखाद्या वस्तूची उपयोगिता मोजता येत नाही. उपयोगिता आणि समाधान यात सूक्ष्म फरक आहे आणि 7वं वैशिष्ट्य उपयोगिता आणि आनंद यात फरक आहे आणि 8वं वैशिष्ट्य आहे ते उपयोगिता बहुउपयोगी संकल्पना आहे. आता उपयोगितेचे प्रकार, टाइप्स ऑफ युटिलिटी. पहिला प्रकार आहे तो अंकदर्शी उपयोगिता, कार्डिनल युटिलिटी. आणि या कार्डिनल युटिलिटीचा किंवा अंकदर्शी उपयोगितेचा अर्थ काय? तर अंकदर्शी ऑब्लिक संख्यावाचक उपयोगिता विश्लेषण सनातनवादी अर्थतज्ञ गॉसेन, वॉलरस, मेंजर यांनी मांडलेले आहे आणि त्यामध्ये नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञांमध्ये डॉक्टर मार्शल यांनी त्यात सुधारणा केली आणि त्या केलेल्या सुधारणांमुळे संख्यावाचक विश्लेषणाला मार्शल प्रणीत विश्लेषण असं म्हटलं जातं. आणि संख्यावाचक उपयोगिता किंवा अंकदर्शी उपयोगिता विश्लेषणानुसार उपयोगिता संख्यावाचक भाषेत मोजता येते. म्हणजेच मार्शलच्या भाषेमध्ये संख्यावाचक किंवा अंकदर्शी उपयोगिता ही संख्यावाचक किंवा अंकदर्शी भाषेमध्ये मोजता येते. उदाहरणार्थ कसे 1, 2, 3, 4 अशा संख्येने उपयोगिता दर्शविता येते किंवा अशा पद्धतीने उपयोगिता ही मोजता येते. युटिल्सच्या माध्यमातून उपयोगिता मोजता येते असं मार्शल यांचं म्हणणं आहे. म्हणजे ही अंकदर्शी उपयोगिता. त्याचा दुसरा प्रकार आहे तो क्रमवाचक उपयोगिता, ऑर्डिनल युटिलिटी. उपयोगिता ही
मानसिक संकल्पना असल्याने तिचे अंकात मोजमाप करणे शक्य नसते. ते कठीण आहे. अंकात मोजमाप करणं कठीण आहे, अशी टीका करून हिग्स या अर्थशास्त्रज्ञांनी क्रमवाचक ही संकल्पना मांडून समवृत्ती वक्र विश्लेषणाचा विकास केला. त्यांच्या मते उपयोगिता अंकात मोजता येत नाही, तर ती दोन वस्तूंपासून मिळणाऱ्या समाधानाची तुलना करून दोन वस्तूंपासून मिळणाऱ्या समाधानाची तुलना करून उपयोगिता तिचा क्रम लावणं शक्य असतं. पण ती प्रत्यक्ष अंकात एवढी मिळाली असं सांगणं कठीण असतं, असं सॅम्युएल्सन किंवा हिग्स यांचं म्हणणं आहे. दुसरा प्रकार आहे तो एकूण उपयोगिता, टोटल युटिलिटी. म्हणजे विशिष्ट वेळी विशिष्ट वस्तूच्या विविध नगांच्या उपभोगामुळे मिळणाऱ्या उपयोगितेची एकूण बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय. उदाहरणार्थ, उपभोक्त्याने 3 पोळ्या खाल्ल्या. समजा पहिल्या पोळीपासून 20, दुसऱ्या पोळीपासून 15 आणि तिसऱ्या पोळीपासून 10 उपयोगिता मिळाली. तर 20 + 15 + 10 = बरोबर 45 एवढी उपयोगिता मिळाली, असा त्याचा अर्थ. म्हणजे थोडक्यात एकूण उपयोगिता म्हणजे सर्व नगांच्या उपयोगितांची मिळालेल्या उपयोगितांची बेरीज होय. सारांशात काय सांगता येतं आपल्याला, की एकूण उपयोगिता म्हणजे सर्व नगांच्या पासून मिळणारी उपयोगितांची बेरीज होय. जसं आपण पहिली भाकर, दुसरी पहिली पोळी, दुसरी पोळी, तिसरी पोळी, 20, 15, 10 बरोबर 45 असा आपण त्याचा अर्थ लावलेला आहे. त्याच्यानंतर सीमांत उपयोगिता. चौथा प्रकार याच्यामधला सीमांत उपयोगिता. एखाद्या वस्तूच्या सीमांत म्हणजे शेवटच्या नगाच्या सेवनापासून एकूण उपयोगिता जातो, तो घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. सर्वप्रथम विल्यम जेव्हन्स यांनी हा सिद्धांत मांडला. त्यानंतर गॉसेन व बेनहम यांनी चर्चा करून हा सिद्धांत असा मांडला, की एखाद्या व्यक्तीकडून एखाद्या वस्तूची जशी खरेदी केली जाते तशी त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता घटत जाते. पुढे याच्यामध्ये सुधारणा करून डॉक्टर मार्शल यांनी हाच सिद्धांत पुढे ते त्यांच्या शब्दात मांडतात, मार्शल यांच्या शब्दात मांडतात, की ते म्हणतात, की व्यक्तीजवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात जशी वाढ होत जाते तसे त्या वस्तूच्या साठ्यातील वाढीपासून त्याला जे जास्त समाधान मिळते ते त्या वस्तूच्या वाढीबरोबर घटत जाते. व्यक्तीजवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात जशी वाढ होत जाते तसे त्या वस्तूच्या साठ्यातील वाढीबरोबर त्याला जे जास्त समाधान मिळते ते त्या वस्तूच्या वाढीबरोबर घटत जाते. वाढण्याऐवजी घटत जाते, असं मार्शल यांचं म्हणणं आहे. म्हणजे अशा पद्धतीचा हा घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत आहे. आणि हा सिद्धांत मांडण्यासाठी किंवा हा सिद्धांत विश्लेषित करण्यासाठी काही गृहीतके मांडलेली आहेत. पहिलं गृहीतक आहे, आवडी-निवडीत बदल होऊ नये. उपभोक्त्याच्या व्यक्तीच्या ज्या आवडी-निवडी आत्ता आहेत, त्या आवडी ह्या स्थिर आहेत. त्या बदललेल्या नाहीत किंवा त्या बदलणार नाहीत. हा सिद्धांत अभ्यासेपर्यंत. म्हणजे त्यांच्या आवडी-निवडीमध्ये बदल होता कामा नये. जर आवडी-निवडीत बदल झाला असेल, तर हा सिद्धांत खरा ठरू शकणार नाही. हे काय झालेली आहे इकडे 15, 28, 38, 44, 44, 43, 41. सुरुवातीला एकूण उपयोगिता ही आमची वाढत गेलेली आहे. 15. आता या घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद काय आहेत? एक्सेप्शन्स काय आहेत? म्हणजे हा सिद्धांत सांगतोय, या सिद्धांताला काही अपवादही मानले जातात. तर नंबर 1 अपवाद आहे, अंमली पदार्थामध्ये आपण लिकर घेऊयात, त्याला दारू म्हणू आपण. दारू असेल, गांजा असेल, चरस असेल, तंबाखू असेल, जे काही नशिली अंमली पदार्थ आहेत, त्या अंमली पदार्थाच्या संदर्भात हा सिद्धांत अपयशी ठरतो किंवा खोटा ठरतो, किंवा ह्या वस्तू अंमली पदार्थ हे या सिद्धांताला लागू होत नाहीत. सिद्धांत काय म्हणतो, की उपभोक्त्याला मिळणारी उपयोगिता ही त्याच्याकडे असलेल्या त्या नगसंख्येत जशी वाढ होत जाईल
तसतशी ती वाढीव नगापासून मिळणारी वाढती उपयोगिता, वाढतं समाधान हे वाढत्या नगसंख्येबरोबर घटत जातं, कमी होत जातं. पण इथे असं होत नाही. दारूच्या बाबतीमध्ये किंवा अंमली पदार्थाच्या बाबतीमध्ये असं घडत नाही. उपभोक्ता जेवढं तो सेवन करतोय, त्याच्यापेक्षा तो अधिक सेवन करत असतो. म्हणजे ते किती जरी सेवन करत गेला, तर त्याच्यापासून त्याला मिळणारी उपयोगिता ही -0 होणारी नसते. असं इथे या अपवादावरून लक्षात येतं. अंमली पदार्थावरून किंवा दारूवरून. त्याच्याबरोबरच दुसरा प्रकार आहे तो पैसा. या सिद्धांताला दुसरा एक अपवाद सांगितला जातो तो पैसा. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला, उपभोक्त्याला पैसा हा नकोसा नसतो. म्हणजे कितीही पैसा उपभोक्त्याकडे येत राहिला, त्याला मिळत गेला, तरी तो मिळणारा पैसा आता खूप माझ्याकडे पैसे आले आहेत, तर मला पैसे नको आहेत, असा कुठलाच उपभोक्ता किंवा कोणतीही व्यक्ती म्हणू शकत नाही. म्हणजे पैशापासून मिळणारी सीमांत उपयोगिता किंवा उपयोगिता ही कधीही घटणारी नसते आणि हे वास्तव आहे. आपण व्यक्तीच्या संदर्भात विचार केला तर कोणत्याही व्यक्तीला कितीही पैसे मिळत गेले, तरी तो पैसे मला आता बस, आता पैसे नको आहेत, असं तो म्हणू शकत नाही. म्हणतही नाही. म्हणून हा एक अपवाद सांगितला जातो. तिसरा प्रकार आहे तो अपवादाचा तिसरं उदाहरण, जुनी नाणी, तिकिटे. आता ऐतिहासिक दृष्टिकोनातून किंवा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून, शोधाच्या दृष्टिकोनातून, ही अतिशय जुन्या काळातली, खूप प्राचीन, मध्ययुगीन या काळातली जुनी नाणी असतील, जुनी तिकिटे असतील, जुनी चित्रं असतील, यापासून मिळणारी जी उपयोगिता आहे, ती कधी घटणारी नसते. कारण त्या नाण्याबद्दल किंवा त्या तिकिटांबद्दल ह्या अभ्यासकाला खूप क्युरिओसिटी असते आणि परत त्याचा शोध, परत ते मिळावेत, परत ते मिळावेत, असं वाटत राहतं. म्हणून जुनी नाणी किंवा तिकिटांच्या बाबतीमध्ये घटत्या सीमांत उपयोगितेला हा अपवाद मानला जातो. पुढचं उदाहरण अपवाद सांगितलेलं आहे ते दुर्मिळ चित्रे. जसं मोनालिसाचं जे चित्र आहे, त्या पद्धतीची अनेक चित्रे, जे जुनी चित्रे आहेत आणि अगदी दुर्मिळ चित्रे आहेत, ते सहजासहजी आपल्याला अवेलेबल होत नाहीत, उपलब्ध होत नाहीत. अशा चित्रांच्या बाबतीमध्ये असणारी उपयोगिता, सीमांत उपयोगिता ही घटणारी नसते, तर ती वाढतच जाणारी असते. म्हणून त्या दुर्मिळ चित्राच्या बाबतीमध्ये देखील घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताला हा अपवाद मानला जातो. तर ह्या घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचं महत्त्व काय आहे? इम्पॉर्टन्स काय आहे? तर एक तुम्हाला 3-4 मुद्दे, त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे तुम्हाला सांगता येतील. नंबर 1, उपभोक्त्याच्या अनेक सिद्धांताची निर्मिती या घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतामधूनच झालेली आहे. एक मागणीचा सिद्धांत आहे, पुरवठ्याचा सिद्धांत आहे. या सिद्धांताची निर्मिती ह्या सिद्धांतामधून झालेली आहे. दुसरं महत्त्व सांगता येईल तुम्हाला, सार्वजनिक खर्चामध्ये, उदाहरणामध्ये श्रीमंताकडे अधिक पैसा आहे म्हणून त्यांची पैशाची सीमांत उपयोगिता कमी, तर गरिबांची सीमांत उपयोगिता अधिक. आता गव्हर्नमेंटला सार्वजनिक खर्चाबद्दलच्या संदर्भात निर्णय घेताना, त्या खर्चाचं नियोजन करताना, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट नेमकी कुठे आणि किती कशी करायची या संदर्भात विचार करताना गरीब आणि श्रीमंत आणि मध्यम या सर्व गटाचा ह्या विचार करावा लागतो आणि त्यानुसार ते निर्णय घेतले जातात आणि गुंतवणूक केली जाते. म्हणजेच सार्वजनिक खर्च हा केला जातो. तिसरं महत्त्व सांगता येतं, वस्तूच्या विनिमय मूल्यात आणि उपयोगिता मूल्यात फरक करण्यासाठी. वस्तूचं विनिमय मूल्य किती आहे आणि उपयोगिता मूल्य किती आहे आणि आणि ह्याच्यामधला फरक कसा केला जावा, हा फरक करण्यासाठी हा सिद्धांत महत्त्वपूर्ण ठरतो. उदाहरणामध्ये त्याचं उदाहरण दिलेलं आहे एक हिरा आणि पाण्याचं. आता पाण्याची एकूण उपयोगिता जास्त असते. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. एकूण उपयोगिता प्रचंड आहे. परंतु सीमांत उपयोगिता अत्यंत कमी आहे. सीमांत उपयोगिता कारण ते मुबलक उपलब्ध आहे आणि भरपूर अवेलेबल आहे. बरोबर. त्याची म्हणजे त्याची एकूण उपयोगिता भरपूर आहे, म्हणजे प्रचंड आहे, जास्त आहे. परंतु सीमांत उपयोगिता अत्यंत कमी असते. म्हणून पाण्याला उपयोगिता मूल्य जास्त, परंतु विनिमय मूल्य कमी. त्याची उपयोगिता जास्त आहे म्हणून उपयोगिता मूल्य जास्त आणि सीमांत उपयोगिता कमी असते म्हणून त्याचं विनिमय मूल्य कमी. याच्या उलट हिऱ्याचं जर घेतलं आपण, तर एकूण उपयोगिता कमी आहे
हिऱ्याविना काय माणूस जगू शकणार नाही अशी ती बाब नाही. सांगायचं तात्पर्य म्हणजे हिऱ्याची एकूण उपयोगिता कमी, परंतु सीमांत उपयोगिता जास्त असल्यामुळे हिऱ्याचं उपयोगिता मूल्य कमी, परंतु विनिमय मूल्य जास्त असल्यामुळे विनिमय मूल्य जास्त असते. म्हणून बाजारात पाण्याची किंमत कमी आणि हिऱ्याची किंमत जास्त. बरोबर? कारण हिरा एक अनमोल आहे. ते प्रतिष्ठेचं, विभूषाचं, तुमच्या भूषणावरचं, प्रेस्टिजचं तुमच्या ते लक्षण म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आणि त्याची किंमत ही अधिक असते. बरोबर? म्हणजे अशा पद्धतीने हा सिद्धांत आपल्याला इथे महत्त्वपूर्ण ठरतो. आता त्याच्यातला पुढचा सिद्धांत आहे तो समसीमांत उपयोगिता सिद्धांत, लॉ ऑफ इक्वी मार्जिनल युटिलिटी. त्यालाच आपण दुसरी 2-4 नावं आहेत. महत्तम समाधानाचा सिद्धांत, पर्यायता सिद्धांत, समसीमांत फलाचा नियम, गॉसेनचा दुसरा नियम असंही या सिद्धांताला म्हटलं जातं. आणि हा सिद्धांत मार्शलच्या भाषेमध्ये आपण जर समजून घ्यायचा म्हटला तर तो अशाच पद्धतीने समजून घेऊ आपण. जर एखाद्या व्यक्तीजवळ अशी एखादी वस्तू आहे की जिचा उपयोग ती व्यक्ती वेगवेगळ्या म्हणजे निरनिराळ्या प्रकारे करू शकते. तर अशा स्थितीत ती व्यक्ती त्या वस्तूची निरनिराळ्या उपयोगात अशी वाटणी करेल की त्या वस्तूची सीमांत उपयोगिता सर्व उपयोगामध्ये समान राहील. म्हणजे एकाच वस्तूचा वेगवेगळ्या उपयोगामध्ये उपयोग करत असताना, वेगवेगळ्या भागात उपयोग करत असताना त्यापासून मिळणारं जे काही समाधान असेल किंवा त्यापासून मिळणारी उपयोगिता जी असेल ती समान राहील. असा तो करेल. तर मुद्रेच्या बाबतीमध्ये असेल किंवा पैशाच्या बाबतीमध्ये असेल. म्हणजे ह्या नियमाची जर व्याख्या करायची असल्यास तर आपल्याला असं करता येईल किंवा असं म्हणता येईल की उपभोक्त्यास मर्यादित उत्पन्नापासून जास्तीत जास्त समाधान मिळवायचे असल्यास त्याने खर्चाची विभागणी अशा रीतीने केली पाहिजे की त्यास प्रत्येक उपभोगात खर्च होणाऱ्या मुद्रेच्या म्हणजे पैशाच्या शेवटच्या नगापासून, शेवटच्या रुपयापासून मिळणारी उपयोगिता समान राहील. आलं लक्षात? म्हणजे काय तर पैशाच्या बाबतीमध्ये किंवा मुद्रेच्या बाबतीमध्ये उपभोक्त्यास मर्यादित उत्पन्नापासून, त्याच्याकडे असलेल्या मर्यादित पैशापासून, उत्पन्नापासून, मुद्रेपासून जास्तीत जास्त समाधान मिळवायचं आहे. तर अशा वेळी तो उपभोक्ता त्याच्या खर्चाची विभागणी अशा रीतीने केली पाहिजे की त्यास प्रत्येक उपभोगात खर्च होणाऱ्या पैशापासून, शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता ही समान राहील. त्याचं उदाहरण आपल्याला अशा पद्धतीने देता येईल. समजा त्या उदाहरणावरून आपल्याला आता हा सिद्धांत व्यवस्थित समजून जाईल. उपभोक्त्याकडे ₹7 आहेत आणि त्याला संत्री व सफरचंद या दोन्ही वस्तू खरेदी करून जास्तीत जास्त समाधान मिळवायचं आहे. तर कसे जास्तीत जास्त समाधान मिळवेल? तर तो खालील म्हणजे पुढील आपल्या समोरचा जो तक्ता ठेवलेला आहे, त्या तक्त्यावरून आपल्याला क्लिअर स्पष्ट होतं, की बाजारातील प्रति नग किंमत ₹1 एवढी आहे. म्हणजे बाजारातील प्रति नग किंमत म्हणजे ते संत्रीची किंमत असेल, सफरचंदाची किंमत असेल. दोन्हीची किंमत किती आहे? ₹1 एवढी आहे. तर नगसंख्या इकडे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे 7 पर्यंत नगसंख्या दर्शवलेली आहे तक्त्यामध्ये. आणि संत्रीपासून मिळणारी उपयोगिता आणि सफरचंदाद्वारे मिळणारी उपयोगिता त्या दोन्हीचा इथे उपयोग केलेला आहे, म्हणजे उल्लेख केलेला आहे. पहिला नग आहे संत्रीपासून त्याला 16 एवढी मिळते आणि इकडे सफरचंदाद्वारे मिळते 15. दुसऱ्या नगापासून 14 मिळते संत्रीपासून, सफरचंदापासून 13. सफरचंदाच्या आणि संत्रीच्या तिसऱ्या नगापासून 12, तर सफरचंदाच्या तिसऱ्या नगापासून 10, चौथ्या नगापासून 10, इकडे सफरचंदाद्वारे मिळणारी उपयोगिता 9, संत्रीद्वारे मिळणारी 10 आणि सफरचंदाद्वारे मिळणारी 9 आणि 5व्या नगापासून म्हणजे संत्रीद्वारे मिळते 8, सफरचंदाद्वारे मिळते 7, 6व्या नगापासून संत्रीपासून मिळते 6, सफरचंदाद्वारे मिळते 5 आणि इकडे 7व्या नगापासून संत्रीद्वारे मिळते 4, सफरचंदाद्वारे मिळते 3. म्हणजे या टेबलवरती
जर आपण नजर टाकली तर आपल्या लक्षात येतं की तिसरा नग आणि चौथा नग, संत्रीचा चौथा नग आणि सफरचंदाचा तिसरा नग, संत्रीचा चौथा नग यापासून मिळणारी उपयोगिता 10 आहे आणि सफरचंदाचा तिसरा नग यापासून मिळणारी उपयोगिता 10 आहे. म्हणजे अशा पद्धतीने उपभोक्ता आपले ₹7 सफरचंदाचे 3 नग आणि संत्र्याचे 4 नग, बरोबर, अशी खरेदी करेल आणि जास्तीत जास्त समाधान मिळवेल. म्हणजे दोन्ही त्याला घ्यायचे आहेत आणि दोन्हीपासूनही त्याला मिळणारी उपयोगिता ही समान ठेवायची आहे. म्हणून तो तिसरा नग सफरचंदाचा आणि चौथा नग संत्रीचा असा तो खरेदी करेल आणि दोघांच्या पासून मिळणारी उपयोगिता ही समान आहे, म्हणजे 10-10 एवढी आहे. त्याचे ₹7 पण खर्च होत आहेत. 3 नग सफरचंदाचे घेतले ₹3 खर्च होत आहेत. 4 नग संत्र्याचे घेतले ₹4 खर्च होत आहेत. 4 आणि 7 म्हणजे त्याच्याकडे आलेले एकूण ₹7 खर्च पण होत आहेत आणि मिळणारी उपयोगिता ही देखील समान असणार आहे, राहते आहे. आता तोच तक्ता आपण ह्या आकृतीद्वारे देखील बघू शकतो. वाय अक्षावरती सीमांत उपयोगिता आहे आणि एक्स अक्षावरती नग दाखवलेले आहेत, रुपये दाखवलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. उपभोक्त्याचा समतोल दाखवला इथे. सीमांत उपयोगिता सफरचंद आणि सीमांत उपयोगिता संत्री, बरोबर. सीमांत उपयोगिता 10 एवढी आहे. इकडे काय आहे, सीमांत उपयोगिता म्हणजे 3 नग सफरचंदाचे आणि 4 नग संत्रीचे, हे 4 हे दोन्ही पॉईंट आपण दाखवलेले आहेत इथे. तिथे समतोल होते. म्हणजे या आकृतीवरून असं स्पष्ट होतं की संत्र्याचा चौथा नग व सफरचंदाच्या तिसऱ्या नगाची सीमांत उपयोगिता 10 इतकी आहे. ती त्यावर खर्च होणाऱ्या रुपयाच्या सीमांत उपयोगिता एवढी असल्यामुळे उपभोक्ता संत्र्याचे 4 नग व सफरचंदाचे 3 नग खरेदी करतो. त्या ठिकाणी उपभोक्त्याचा समतोल साधला जाऊन उपभोक्त्याला जास्तीत जास्त समाधान मिळतं. या सिद्धांताचं महत्व उपभोक्त्यांना उपयोगी. समसीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा उपभोक्त्यांना अत्यंत उपयोगी आहे, कारण त्याच्याकडे असलेल्या मर्यादित उत्पन्नाच्या सहाय्याने, मर्यादित पैशाच्या सहाय्याने, मुद्रेच्या सहाय्याने त्याला जास्तीत जास्त समाधान मिळवायचं आहे आणि त्याचे पैसे पण खर्च करायचे आहेत. अशा वेळी उपभोक्त्यांना आपण कोणत्या वस्तू किती रुपयाला आहेत आणि त्या किती कशा पद्धतीने खर्च केल्या गेल्या पाहिजेत, त्या कशा पद्धतीने खरेदी केल्या गेल्या पाहिजेत, याचा विचार, या बाबतीचं मार्गदर्शन उपभोक्त्यांना करण्याचं काम ह्या सिद्धांताच्या माध्यमातून होतं. उत्पादकांना देखील उपयुक्त. कुठल्या वस्तूचं उत्पादन करणार आहे आणि त्यासाठी आपल्याला उत्पादन घटक कोणते उपयोगी पडणार आहेत आणि त्यांच्या किमती काय आहेत, त्यांचा उपयोग किती आहे आणि त्यापासून आपण उत्पादन किती करणार आहोत, या संदर्भातले निर्णय घेण्यासाठी किंवा ह्या संदर्भातलं नियोजन करण्यासाठी देखील उत्पादकांनाही हा सिद्धांत उपयुक्त ठरतो. म्हणजे कुठल्या घटकापासून किती उपयोगिता मिळणार आहे आणि त्या घटकापासून समान स्वरूपामध्ये जर मिळत असेल तर उत्पादन खर्च कमी येईल आणि बाजारात मिळणारी किंमतही अधिक असेल आणि मिळणारा प्रॉफिटही अधिक असेल, या बाबतीतले निर्णय घेताना. म्हणून उत्पादकांना देखील हा सिद्धांत महत्त्वपूर्ण ठरतो. विनिमयामध्ये देखील उपयुक्त. आंतरराष्ट्रीय पातळीवरती विनिमय होतो, देवघेव होते, वस्तूंची खरेदी विक्री होते. अशा बाबतीमध्ये देखील निर्णय घेताना सामान्य पातळीवर देखील प्रत्येक उपभोक्त्यांना विनिमयाचा व्यवहार करताना या समसीमांत सिद्धांताचा उपयोग होतो. किंमत निश्चितीमध्ये उपयुक्त. उत्पादकांना देखील वस्तूची किंमत निश्चित करताना या सिद्धांताचा उपयोग होतोच. त्याचबरोबर विभाजनासाठी, उत्पादन कार्यामध्ये विभाजन करण्यासाठी, उत्पादनाच्या घटकांमध्ये विभाजन करण्यासाठी, त्याचं विशेषीकरण करण्यासाठी, त्याचबरोबर सरकारला देखील डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी या सिद्धांताचा उपयोग होतोच. हा सिद्धांत महत्त्वपूर्ण ठरतो. कुठल्या भागात कोणता घटक वापरला पाहिजे, कोणत्या घटकाचं किती महत्त्व आहे हे समजून घेऊन निर्णय घेण्यासाठी, त्याचं डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी हा सिद्धांत महत्त्वपूर्ण ठरतो. सार्वजनिक खर्चामध्ये सरकारला सार्वजनिक खर्च निश्चित करताना कोणत्या क्षेत्रात
किती गुंतवणूक करायची आहे, कोणत्या क्षेत्रात किती खर्च करायचा आहे, त्याच्यापासून आपल्याला कुठल्या वस्तू निर्माण करायच्या आहेत आणि त्याच्यावर येणारा खर्च किती असणार आहे आणि त्याचं महत्त्व किती, म्हणजे त्याचा उपयोग किती होणार आहे, कुठल्या घटकाला होणार आहे, या सगळ्या बाबतीतले निर्णय घेण्यासाठी किंवा घेत असताना हा सिद्धांत महत्त्वपूर्ण ठरतो. या सिद्धांताची मर्यादा, उपयोगितेची तुलना केली जात नाही. लहान खर्चांना हा सिद्धांत वापरला जात नाही. तिसरी मर्यादा उपभोक्त्याचे अज्ञान. तिसरी मर्यादा लोकांच्या सवयी. त्याचबरोबर वस्तूची अविभाज्यता. 6वा मोफत वस्तूंना लागू पडत नाही. उदाहरणार्थ ऊन, पाणी, हवा ह्या नैसर्गिक वस्तू आहेत आणि त्या फुकट आहेत. आणि चुकीचं गृहीतक 7वी काय चुकीचं गृहीतक आहे तर उपयोगिता अंकामध्ये मोजता येते आणि पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर असते. बरोबर. हा सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी अनेक वेळेला उपयोगितेची तुलना करता येते असं म्हटलं गेलेलं आहे, पण ते तुलना करता येत नाही. लहान खर्चांमध्ये देखील हिचा उपयोग कसा काय लक्षात घेतला जातो, हा सिद्धांत आपल्याला काय स्पष्ट करत नाही. उपभोक्ते अनेक बाजाराचं अज्ञान असलेले आहेत. अनेक उपभोक्ते असे आहेत त्यांना बाजार काय माहीत नाही, वस्तू काय आहेत माहीत नाहीत, वस्तूच्या किमती काय आहेत माहीत नाहीत, त्यांची क्वालिटी काय माहीत नाही. उपभोक्ते अज्ञानी आहेत. अशा स्थितीमध्ये कोणत्या वस्तू आणि किती रुपयाला कशा विकल्या जात आहेत, आपण त्या कशा खरेदी करायच्या आणि त्यापासून जास्तीत जास्त समाधान कसं मिळवायचं, या बाबतीमध्ये हा सिद्धांत काय असा यशस्वी ठरतो असं वाटत नाही. लोकांच्या सवयीसुद्धा आहेत, आवडीनिवडी आहेत आणि ह्या सतत बदलत असतात. आवड-निवड बदलली, सवय बदलल्या की हा सिद्धांत त्या बाबतीत लागू पडत नाही. काही-काही वस्तू आहेत त्या जोडून तुम्हाला घ्याव्याच लागतात पूरक वस्तूसारख्या. काही-काही वस्तू अविभाज्य असतात. त्यांचं विभाजन करताच येत नाही. त्यांना तोडता येत नाही, फोडता येत नाही. त्या वस्तूबरोबर वस्तू खरेदी कराव्याच लागतात. मग त्या वस्तूच्या बाबतीमधला उपभोग कसा अव्हॉइड करायचा आणि त्याच्यापासून जास्तीत जास्त किंमत कशी मिळवायची, म्हणजे जास्तीत जास्त उपयोगिता कशी मिळवायची, ते एक सिद्धांतावर मर्यादा येते. ऊन, वारा, हवा, पाणी ह्या फुकट मिळणाऱ्या नैसर्गिक वस्तू आहेत. याच्यावर होणारा खर्च किंवा त्यापासून होणारा उपयोग तो कसा मोजायचा, बरोबर. अशा अनेक मर्यादा या सिद्धांताबद्दल सांगितल्या जातात. आता ह्या अंकदर्शी दृष्टिकोनामध्ये आपण 2 सिद्धांत बघितलेत. पहिल्यांदा बघितली आपण उपयोगितेची संकल्पना, तिचे वैशिष्ट्ये आणि उपयोगितेचे प्रकार. त्याच्यामध्ये दुसरा आपण टप्पा बघितला आहे तो घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आणि तिसरा टप्पा बघितला आहे तो समसीमांत उपयोगितेचा सिद्धांत. अशा आपण 3 संकल्पना या अंतर्गत बघितल्या. आता याच्यामध्येच येणारी पुढची संकल्पना आहे ती उपभोक्त्याचे संतोषाधिक्य, कन्झ्युमर सरप्लस. त्याला इंट्रोडक्शनमध्ये असं आपल्याला सांगता येईल की उपभोक्त्याच्या संतोषाधिक्याची संकल्पना प्रथमतः 1844 मध्ये फ्रेंच अर्थतज्ञ आर्सेन ड्युपिट यांनी मांडली. एका नदीवर पूल बांधल्यानंतर त्यापासून लोकांना मिळणाऱ्या समाधानाचं मोजमाप करीत असताना त्यांना ही संकल्पना सुचली होती ड्युपिट यांना. पण ही संकल्पना शास्त्रशुद्ध नव्हती किंवा शास्त्रीय नव्हती, शास्त्रीय चौकटीत नव्हती. त्यामुळे 1879 मध्ये डॉक्टर मार्शल यांनी त्या कल्पनेला अर्थशास्त्रीय चौकटीत बसवले. मग अर्थशास्त्रीय चौकटीत बसून त्यांनी त्यांच्या शब्दात कसं आपल्याला सांगितलं की एखाद्या वस्तूपासून वंचित राहण्याऐवजी उपभोक्ता त्या वस्तूची जी किंमत द्यायला तयार असतो आणि प्रत्यक्षात तो जी किंमत देतो त्यातील अंतर, त्यातील फरक म्हणजे उपभोक्त्याचे संतोषाधिक्य. परत एकदा आपण ती व्याख्या बघूयात. एखाद्या वस्तूपासून वंचित राहण्याऐवजी किंवा त्या वस्तूपासून मिळणारा उपभोगच त्यागण्याऐवजी उपभोक्ता त्या वस्तूची जी किंमत द्यायला तयार असतो आणि प्रत्यक्षात तो जी किंमत देतो त्यातील अंतर म्हणजे उपभोक्त्याचे संतोषाधिक्य होय. आता हे आपल्याला उदाहरणानं समजून घेता येईल. आता वस्तूची मागणी करताना उपभोक्ता सीमांत उपयोगिता व किंमत समान करतो, सारखी करतो. स्वाभाविकच सीमांत पूर्व मात्रापासून त्यासाठी दिलेल्या किमतीपेक्षा प्राप्त होणारी उपयोगिता जास्त असते आणि उपभोक्त्याला मिळालेली एकूण उपयोगिता व वस्तूंसाठी केलेला एकूण त्याग
यातील अंतर किंवा एकूण उपयोगितेचं एकूण खर्चावरील आधिक्य म्हणजे संतोषाधिक्य, असंही या संतोषाधिक्याची आपल्याला व्याख्या करता येईल. संतोषाधिक्य मोजण्याचं सूत्र काय आहे? तर संतोषाधिक्य बरोबर एकूण उपयोगिता मायनस एकूण त्याग. संतोषाधिक्य बरोबर एकूण उपयोगिता मायनस सीमांत उपयोगिता. एकूण उपयोगिता मायनस सीमांत उपयोगिता. किंवा संतोषाधिक्य बरोबर किंमत मायनस वस्तूची नगसंख्या. CS इज इक्वल टू TU मायनस MU. आता आपल्याला या तक्त्यावर नजर टाकल्यानंतर लक्षात येतं की संतोषाधिक्य हे कसं मिळतं. वस्तूचे नग आहेत एकूण 1, 2, 3, 4. एकूण उपयोगिता ऑब्लिक किंमत देण्याची तयारी, बरोबर. आणि सीमांत उपयोगिता एकूण त्याग, दिलेली किंमत ऑब्लिक दिलेली किंमत आणि मिळणारं संतोषाधिक्य, बरोबर. आता पहिल्या वस्तूच्या नगाला एकूण उपयोगिता किंमत द्यायला किती 40 रुपये द्यायला तयार आहे. त्याग कितीचा केलाय आणि प्रत्यक्ष दिलेली किंमत किती आहे? 40 रुपये तो द्यायला तयार आहे सुरुवातीला, पण दिली प्रत्यक्ष किती? 25 रुपये. याचा अर्थ त्यात फरक कितीचा आहे? 15 रुपयाचा. म्हणजे हे मिळालेले 15 आहे संतोषाधिक्य आहे. सुरुवातीला आपण तिकडे दुसऱ्या वस्तूला 35 रुपये द्यायला तयार आहे, देतोय 25 रुपये. इथे पण 10 रुपयाचा फरक आहे. 10 रुपये हे त्याला अधिक मिळत आहेत, त्याचे वाचतायत. तो द्यायला 30 रुपये तयार आहे, पण देतोय 25 रुपये. इकडे 25 रुपये द्यायला तयार आहे, देतोय इथे 25 रुपये आणि इथे 0 आहे. याचा अर्थ एकूण किंमत जर आपण लक्षात घेतली तर तो 130 रुपये द्यायला तयार होता, पण तो दिलाय प्रत्यक्ष किती? 100 रुपये. म्हणजे त्याला मिळालेले संतोषाधिक्य किती आहे? 30 रुपये एवढं. त्याला त्याचे वाचलेले पैसे 130 रुपये मोजायला तयार होता, पण तो प्रत्यक्षात मोजलेला आहे, दिलेला आहे 100 रुपये. याचा अर्थ 30 रुपये त्याचे हे बचत झालेले आहेत. तर 30 रुपये देण्याची गरज पण नाही. म्हणजेच हे 30 रुपये हे त्याचं संतोषाधिक्य आहे. समजा उपभोक्ता 4 नगांची मागणी करतो. उपभोक्त्याने चौथ्या नगासाठी दिलेली किंमत व त्या नगासाठी द्यायला तयार असलेली जास्तीत जास्त किंमत म्हणजेच त्या नगापासून मिळणारी उपयोगिता सारखी आहे, परंतु त्यापूर्वीच्या मात्रापासून मिळणारी उपयोगिता दिलेल्या किमतीपेक्षा जास्त आहे. अशा प्रकारे उपभोक्त्याला मिळणारी एकूण उपयोगिता 130 रुपये आहे. 130 रुपये आहे व त्याने केलेला त्याग 100 रुपये एवढा आहे. उपभोक्त्याला 30 रुपये एवढं संतोषाधिक्य मिळाले. CS इज इक्वल टू, सूत्रामध्ये आपण दाखवले, CS इज इक्वल टू टोटल युटिलिटी मायनस मार्जिनल युटिलिटी. म्हणजेच 130 मायनस 100 बरोबर 30. आता हीच बाब आपण डायग्राम मध्ये बघूयात. वस्तूची मात्रा N आणि किंमत P, M आणि P, बरोबर. आता आपण इथे बघूयात P1 MU, OY आणि OX अक्षावरती वस्तुमात्रा, OY अक्षावरती किंमत. म्हणजे आकृतीमध्ये OX अक्षर वस्तूच्या मात्रा, OY अक्षावर किंमत दाखवलेली आहे. MU हा उपभोक्त्याचा सीमांत उपयोगिता वक्र किंवा मागणी वक्र आहे. MU उपभोक्त्याने OP किमतीला वस्तूच्या ON मात्रा खरेदी केल्या. O पासून P पर्यंतचा भाग बघा, विदाऊट रेषा अंकित केलेला भाग. ON एवढ्या तो मात्रा खरेदी केलेल्या आहेत. उपभोक्त्याला मिळालेली एकूण उपयोगिता किंवा तो द्यायला तयार असलेली एकूण किंमत OM P1 N एवढी आहे. म्हणजे OM पासून P1 पासून N पर्यंत, म्हणजे तो पूर्णपणे जर आपण भाग लक्षात घेतला, रेषांकित केलेला आणि विदाऊट रेषांकित केलेला भाग, त्याचं चौरस क्षेत्रफळ. तर बाजारात OP एवढी किंमत असल्यामुळे त्यामुळे उपभोक्त्याने दिलेली एकूण किंमत आहे किंवा एकूण केलेला त्याग आहे तो OP पासून P1 आणि N एवढा आहे, बरोबर. हा विदाऊट रेषांकित केलेला भाग, बरोबर. त्यावरून उपभोक्त्याला मिळालेलं संतोषाधिक्य PM P1 म्हणजे हा रेषांकित केलेला भाग, P पासून M पासून P1 पर्यंतचा एवढे, म्हणजेच रेषांकित भाग उपभोक्त्याचं संतोषाधिक्य दर्शवितो. उपभोक्त्याच्या संतोषाधिक्य संकल्पनेची गृहीते काय गृहीत धरलेली आहेत? तर इतर परिस्थिती स्थिर असते. इतर परिस्थितीमध्ये काय स्थिर असतं? तर उपभोक्त्याचं उत्पन्न आहे, फॅशन आहे, आवड आहेत, निवड आहेत, या सगळ्या बाबी स्थिर आहेत. पैशाची सीमांत उपयोगिता देखील स्थिर आहे. पैशाच्या उपयोगितेमध्ये बदल नाही. प्रत्येक वस्तूला स्वतंत्र उपयोगिता असते.
आणि वस्तूला पर्याय उपलब्ध नाहीत. जो काही उपभोक्ता ज्या वस्तूचा उपभोग घेतोय त्या वस्तूला पर्याय उपलब्ध नाहीत. त्याच्याबरोबर उपभोक्त्याच्या संतोषाधिक या संकल्पनेवर टीका पण केलेली आहे. काय टीका केली आहे तर ही संकल्पना शास्त्रीय नसून केवळ स्वप्नरंजन आहे असं टीकाकार म्हणतात. दुसरी टीका केली आहे संतोषाधिक्य पैशाच्या स्वरूपात किंवा पैशाच्या रूपात मोजता येत नाही. समाधान किंवा संतोषाधिक्य इतकंच मिळालेलं आहे. हे प्रॉपर प्रत्यक्ष स्वरूपात कसं मोजणार ते मोजता येणं कठीण आहे असं टीकाकारांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर तिसरी टीका आहे तो कल्याण वाढविण्याच्या दृष्टीने या संकल्पनेचे प्रत्यक्ष महत्त्व कमी आहे. कल्याण वाढविण्याच्या दृष्टीने या संकल्पनेचे महत्त्व प्रत्यक्षपणे कमी आहे अशी ही टीका केली जाते. अशा पद्धतीने आपला हा भाग जो आहे तो इथे संपतोय. पण आपण परत एकदा याच्यावरती रिकॅप घेऊयात. याच्यावरती आपण आज कुठल्या कुठल्या संकल्पना बघितल्यात, धावता आढावा घेऊयात परत. संतोषाधिक्याची संकल्पना बघितली आहे. त्याचबरोबर आता या अंकदर्शी उपयोगिता विश्लेषणामध्ये काय काय बघितले आपण? एकूण 4 संकल्पना बघितल्यात. पहिली संकल्पना होती ती उपयोगिता, बरोबर. आता ह्या इथून आपण सुरुवातीला जाऊयात, पाठीमागे जाऊयात. इथून सुरुवात आपण केलेली आहे. म्हणजे उपयोगिता, उपयोगितेची व्याख्या, उपयोगितेची वैशिष्ट्ये, असे एकूण आपण 8 वैशिष्ट्ये उपयोगितेचे बघितलेले आहेत, बरोबर. आणि त्याच्या पुढच्या टप्प्यात आपण बघितलंय उपयोगितेचे प्रकार. असे एकूण 3 प्रकार 5 प्रकार बघितलेत आपण. अंकदर्शी उपयोगिता, क्रमवाचक उपयोगिता, एकूण उपयोगिता, सीमांत उपयोगिता आणि सरासरी उपयोगिता. अशा 5 प्रकारच्या संकल्पना आपण या उपयोगिता बघितल्यात. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यात बघितलोय आपण त्याची चर्चा केली आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, बरोबर. हा मार्शलनी मांडलेला सिद्धांत आहे. त्याच्या अगोदर विल्यम जेम्स गॉसेन बेनेम यांनी चर्चा केली, पण त्याला प्रत्यक्ष शास्त्रीय स्वरूपामध्ये शास्त्रीय चौकटी बसण्याचं काम मार्शल यांनी केलं अशी आपण चर्चा केली आहे. याचे गृहीते, त्याचा टेबल, त्याची आकृतीद्वारे त्याचं विश्लेषण आणि त्याचे अपवाद आणि ह्या घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे महत्त्व, बरोबर. अंकदर्शी या दृष्टिकोनाअंतर्गत उपयोगिता, उपयोगितेचे वैशिष्ट्य, उपयोगितेचे प्रकार आणि या उपयोगिता दृष्टिकोनाच्या अनुषंगानेच घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे सविस्तर विश्लेषण पाहताना आपण त्याचा सिद्धांत, त्याचे गृहीतक, त्याला असलेले अपवाद आणि ह्या सिद्धांताचं महत्त्व हा टप्पा आपण पूर्ण केला. आणि त्याच्या पुढच्या टप्प्यात आपण जो सिद्धांत बघितला आहे तो समसीमांत उपयोगिता सिद्धांत, लॉ ऑफ इक्विमार्जिनल युटिलिटी, बरोबर. प्रत्येक व्यक्ती आपल्याकडं असलेलं जे काही मर्यादित उत्पन्न आहे ते व्यवस्थितरित्या खर्च करून त्यापासून जास्तीत जास्त समाधान कसं मिळेल किंवा विविध उपयोगामध्ये त्याचा उपयोग करताना त्या प्रत्येक उपयोगापासून, त्या प्रत्येक उपभोगापासून मिळणारं समाधान समान कसं राहील यासाठी प्रयत्न करतो. या संदर्भात हा सिद्धांत कंझ्युमरच्या बिहेवियरबद्दल स्पष्ट करतो. म्हणजे बाजारपेठेमधला उपभोक्ता आपलं वर्तन निश्चित करताना ह्या सिद्धांताच्या माध्यमातून कसा करतोय, म्हणजे बरोबर त्याला विविध वस्तू घ्यायच्या आहेत आणि समाधानही त्या वस्तूपासून समान स्वरूपात मिळवायचं आहे. मग तो कशा पद्धतीने खर्च करतो याचं विश्लेषण हा समसीमांत उपयोगिता सिद्धांत सांगतो, हे आपल्या लक्षात येतं. आपण ही संकल्पना बघितली आणि त्याच्याबरोबर याच सिद्धांताची आकृती पण बघितली आहे. आकृतीवर त्याचं विश्लेषण दिलेलं आहे आणि या सिद्धांताचं महत्त्व देखील आपण बघितले. या सिद्धांताच्या मर्यादा, महत्त्वामध्ये उपभोक्त्यांना उपयोगी आहे, उत्पादकांना उपयोगी आहे, विनिमयामध्ये उपयोगी आहे, किंमत निश्चितीमध्ये उपयोगी आहे, विभाजनामध्ये उपयोगी आहे, सार्वजनिक खर्चामध्ये उपयोगी आहे, हे मुद्दे आपण सगळे चर्चिलेले आहेत.
आणि या सिद्धांताच्या काही मर्यादा पण आहेत. लहान खर्च आहेत त्यांना हा सिद्धांत कसा वापरला जाईल. उपभोक्ते बरेच अज्ञानी आहेत, त्यांना बाजारपेठ कसली आहे काय आहे माहिती नाही, लोकांच्या काही सवयी आहेत, त्यांना ती वस्तू खरेदी करावीच लागते. मग अशा बाबतीत हा सिद्धांत तसा लागू होत नाही. म्हणजे ज्या सिद्धांताच्या खूप साऱ्या मर्यादा आहेत असं टीकाकारांचं म्हणणं आहे. या पण आपण चर्चिलेल्या आहेत. त्याचबरोबर पुढच्या टप्प्यात शेवटची जी संकल्पना आपण ह्या अंकदर्शी उपयोगिता संकल्पनेअंतर्गत किंवा अंकदर्शी दृष्टिकोनाअंतर्गत जी संकल्पना बघितली आहे ती संतोषाधिक्य. उपभोक्त्याला मिळणारं जास्तीचं समाधान, कंझ्युमर सरप्लस. बरोबर. म्हणजे कुठलाही व्यक्ती एखाद्या वस्तूपासून आपण तो आपला उपभोग तो होणार नाही किंवा त्या उपभोगापासून वंचित राहण्यापेक्षा आपण त्याला वाटेल ती किंमत देऊया. ती वस्तू सोडण्यापेक्षा आपण त्या वस्तूला किंमत मोजूया. असं ज्यावेळी व्यक्ती ठरवतो त्यावेळी तेवढी त्याला किंमत मोजायची गरज पडत नाही. त्याच्यापेक्षा थोडी कमीच किंमत त्याला मोजावी लागते आणि ते देऊ असलेली किंवा तो मोजण्यासाठी तयार असलेली किंमत आणि प्रत्यक्ष मोजलेली किंमत यातला जो फरक आहे तो ह्या संदर्भात त्याचं हे संतोषाधिक्य संकल्पना स्पष्ट होते, ती स्पष्ट करते. अशा पद्धतीचं सूत्र पण बघितले आपण. बरोबर. त्याचा टेबल आणि टेबलद्वारे त्याचं विश्लेषण आपण बघितले. 40 रुपये द्यायला तयार आहे पण त्याला मिळते 25ला. उदाहरणार्थ 130 रुपये खर्च करायला तयार आहे पण तो खर्च करतोय प्रत्यक्ष 100 रुपये. मिळणारं समाधान त्याचे 30 आहे. मिळणारी संतोषाधिक्याची बाब जी आहे ती 30 एवढी आहे. बरोबर. टोटल युटिलिटी मायनस टोटल मार्जिनल युटिलिटी. CS कंझ्युमर सरप्लस. CS याचा अर्थ कंझ्युमर सरप्लस इज इक्वल टू टोटल युटिलिटी मायनस मार्जिनल युटिलिटी. म्हणजे 130 मायनस 100 बरोबर 30. अशा पद्धतीनं उपभोक्ता आपलं समाधान आधिक्याचं मिळवून घेतोय. हीच बाब आपण डायग्रामद्वारे देखील बघितली. डायग्राममध्ये पण ते दाखवले. रेषांकित केलेला भाग हा त्याचा संतोषाधिक्याचा भाग आहे. PMP1 हा जो छायांकित केलेला रेषांकित केलेला भाग आहे तो. त्याच्या ह्या गृहीते त्याची ही टीका. अशा पद्धतीने आपला हा अंकदर्शी दृष्टिकोनाच्या अंतर्गतला जो काही भाग होता तो आपण इथे चर्चिलेला आहे.